जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही. पण नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सूचक वक्तव्य. बीडच्या नेकनूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 2 गटात दगडफेक आणि मोठा राडा झाला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नेकनूरमध्ये आल्यानंतर सूचक इशारा दिला. ते काल नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेसाठी आले होते. त्या दिवशी नेकनूरमध्ये काहीतरी झालं होतं. त्यावेळी महाराजांना फोन करून विचारलं होतं, यायचं आहे का, कधी हाक मारा. सगळ्यात आधी आम्ही उभे आहोत, सगळी संकटं आम्ही आमच्या अंगावर झेलायला तयार आहोत. आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, होऊ द्या जे व्हायचं आहे ते. मात्र ज्यांनी हे केलं त्या 4-2 लोकांसाठी बाकीच्यांचा काही दोष नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी नेकनूरमधून 2 गटात झालेल्या राड्यानंतर सूचक वक्तव्य केलं आहे. बीडच्या नेकनूरमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. यानंतर चालकासह रिक्षामध्ये असलेल्या महिलांना आणि छोट्या मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर 2 गटात वाद झाला. पुढे काही वेळा दगडफेक झाली, त्यानंतर मोठा राडा झाला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला आणि दोन्ही बाजूच्या लोकांना पोलिसांकडून पांगवण्यात आलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारचा वाद झाला. त्यानंतर आता पुन्हा वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. एकंदरीत या प्रकरणावर भाष्य करत मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आपले भाष्य केलं आहे. पण एक सांगतो, मला कधीही संकट येऊ नये, तुम्ही हाक मारा, सगळ्यात अगोदर आम्ही उभे आहोत. वारकरी संप्रदायावरती, देव धर्मावरती जे काही संकट आहे ते आम्ही आमच्या अंगावरती घ्यायला तयार आहे. पण सगळे तसे नसते, 4-2 असते तर बाकी सगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकात जुने गोळून द्यायला लागते. 4-2 जण असते, ते 4-2 जण येतात, तेवढ्याला हिसका पाहिजे. सगळ्यांना आपण काही उपयोग होत नाही, सगळे गुन्ह्या गोळी काही नांदते आणि तसं संकट आलं तर तुम्ही त्याची काळजीच नाही करायची. आणि कशाला आम्हाला दुसरं काही कामच नाही. आता काही केस की झाली आम्हाला नाव करायला लागणार नाही, म्हणून त्याचे व्हायचं असेल ते होईल. पण ज्यांनी केलं फक्त त्याच्याच आहे, बाकी त्यांना करायचं नाही, बाकीच्यांचा काय दोष नसतोय. आम्ही वारकरी संप्रदायाच्या शब्दाच्या पुढे कधी गेलो नाही, जाणार पण नाही. पण बाबाजी, आम्ही तुम्हाला कधीच सांगू नये, पण मला वाटतंय शिष्य म्हणून तुम्हाला एक सांगायला आहे, तेवढा मात्र सांगतो. आमचे दादा बाबाजी हमेशा असतील, नाना महाराज पण असतील. बाबाजी तुम्हाला एक सांगायचं, कधी गुरुंना देवांना कधी सांगायचं नसतं की वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठाचा नियम. पण काय होते, मी आता कालाला ते अंडा फोडला बघितलं, बोललं काहीतरी नियम भागून द्या करत